डेट विथ साई. डेट विथ सई ही मूळची 2018ची एक लोकप्रिय वेब सिरीज होती, जी आता 19 डिसेंबर 2025 रोजी झी5 ZEE5 वर एक चित्रपट मूव्ही एडिशन म्हणून प्रदर्शित करण्यात आली आहे. या चित्रपटाचा सविस्तर रिव्ह्यू खालीलप्रमाणे आहे. कथानक, स्टोरी लाईन. ही कथा एका लोकप्रिय अभिनेत्रीभोवती म्हणजेच स्वतः सई ताम्हणकर भोवती फिरते. सई या चित्रपटात स्वतःचीच भूमिका, फिक्शनल व्हर्जन ऑफ हरसेल्फ साकारत आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात तिला एक फॅन, हिमांशू भेटतो, जो तिला एका चित्रपटाची ऑफर देतो. मात्र हा हिमांशू प्रत्यक्षात रघुनाथ, रोहित कोकाटे नावाचा एक वेडा दिग्दर्शक असतो. रघुनाथला सईच्या संमतीशिवाय तिच्यावर एक चित्रपट बनवायचा असतो. यासाठी तो तिच्या घरात गुप्त कॅमेरे लावतो, तिचा पाठलाग करतो आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करतो. सईला जेव्हा हे कळते तेव्हा तिचे आयुष्य एका भयावह संकटात सापडते. समीक्षा, रिव्ह्यू. अभिनय, परफॉर्मन्सेस. सई ताम्हणकर. सईने नेहमीप्रमाणेच अतिशय ताकदीचा अभिनय केला आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतानाचा तिचा आत्मविश्वास आणि संकटकाळात दिसणारी तिची अगतिकता तिने उत्तमरित्या पडद्यावर उतरवली आहे. रोहित कोकाटे. या चित्रपटाचा खरा सरप्राईज पॅकेज रोहित कोकाटे आहे. एका वेड्या, झपाटलेल्या स्टॉकरची भूमिका त्याने इतकी जिवंत केली आहे की प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. त्याचा शांत पण क्रूर स्वभाव भीतीदायक वाटतो. 2. दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू. दिग्दर्शन. ज्ञानेश झोटिंग यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्टॉकिंग किती धोकादायक ठरू शकते हे प्रभावीपणे दाखवले आहे. पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी. चित्रपटाचे वातावरण थ्रिलर असल्यामुळे गडद रंगांचा वापर आणि बॅकग्राऊंड स्कोअर उत्कंठा वाढवणारा आहे. सकारात्मक बाजू, प्लस पॉइंट्स. विषयाची मांडणी. सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यात होणारी ढवळाढवळ आणि जेव्हा फॅनॅटिक वेडा होतो तेव्हा काय घडू शकते हे वास्तववादी वाटते. वेगाचा ताळमेळ. सिरीजचे रूपांतर चित्रपट स्वरूपात केल्यामुळे कथा अधिक प्रवाही आणि खिळवून ठेवणारी झाली आहे. कॅमिओ अपीअरन्स. सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांसारखे कलाकार स्वतःच्याच भूमिकेत दिसतात, ज्यामुळे चित्रपट अधिक रिअल वाटतो. नकारात्मक बाजू, मायनस पॉइंट्स. जर तुम्ही 2018ची मूळ वेब सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला यात काहीही नवीन पाहायला मिळणार नाही. मध्यंतराच्या आसपास काही प्रसंग थोडे ओढल्यासारखे वाटू शकतात. थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्हाला सायकॉलॉजिकल थ्रिलर आवडत असतील तर डेट विथ साई नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट आहे. सई ताम्हणकरचे चाहते असाल तर हा चित्रपट चुकवू नका.